दारू पिणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शरीर मृत्यू होण्यापूर्वी अनेक वेळा इशारा देतं, पण आपण ते दुर्लक्ष करतो. ती वारंवार दिसत असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. दारूचा परिणाम एकाच दिवसात कधीच दिसत नाही. अनेक वर्ष सतत मद्यपान केल्यानंतर यकृत, हृदय, मेंदू आणि पचन क्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीर वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देऊ लागते. आता पहिलं लक्षण जर म्हटलं, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे, डोळ्याचा पांढरा भाग किंवा त्वचा पिवळी दिसू लागली तर ते गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. अशा वेळेत तपासणी आवश्यक आहे. आता दुसरं लक्षण म्हणलं तर पोट सुजणे. तुम्ही बघता बऱ्याच दारू पिणाऱ्या लोकांचं पोट असं बाहेर तर येतं किंवा सुजतं, कधी कमी होतं कधी जास्त होतं. जर पोट नैसर्गिकरित्या फुगत असेल किंवा सुजल्यासारखं वाटत असेल तर ते गंभीर कारणामुळे असू शकतं. तिसरं लक्षण म्हणलं तर मंडळी, हात थरथरणे. बऱ्याच लोकांना वाटतं हात थरथरणे म्हणजे हे काही एवढं जास्त नाही. दारू न पिल्यानंतर हात थरथरणे, अस्वस्थ वाटणे किंवा घाम येणे ही शरीराची दारूवर अवलंबून झालेली चिन्ह आहेत. चौथं लक्षण जर म्हटलं, सतत उलट्या होणे किंवा भूक न लागणे, सतत मळमळ करणे किंवा अनेक दिवस भूक न लागणे ही देखील दुर्लक्ष न करण्यासारखी लक्षणं आहेत. असं जर होत असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्या. आता पाचवं लक्षण जर म्हणलं तर तुम्ही म्हणसाल हे लक्षण दारू न पिणाऱ्याला बी होतं, मग आपलं तर काय नैसर्गिक आहे. पण असं काय नाही. पाचवं लक्षण म्हणलं तर थकवा येणे. पुरेशी झोप होऊन सुद्धा सतत थकवा जाणत असेल तर शरीराची गंभीर समस्येची तपासणी करून घेणे खूप गरजेचं आहे. सहावं लक्षण म्हणलं तर जास्त गोंधळ वाटणे किंवा विसर पडणे, वारंवार विसरणे, लक्ष न लागणे किंवा गोंधळल्यासारखं वाटणे ही देखील गंभीर वैद्यकीय स्थितीची चिन्हे असू शकतात. आता सातवं उदाहरण, रक्ताची उलटी होणे. तुम्ही बाथरूमला गेलं तर बाथरूमला काळी होणे, रक्ताची उलटी होणे किंवा काळ्या रंगाचा शौच होणे हे तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज संभवतात. तर मंडळी, अशा वेळी विलंब करू नका. या लक्षणापैकी एक किंवा अधिक लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर स्वतः उपचार करण्यापेक्षा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी आणि उपचार घेतल्यास अनेक गंभीर मोठे आजार होण्यापासून वाचवता येतील. मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला योग्य वेळी उपचार मिळू शकतो. मंडळी, आपली आजची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आता आपल्या चॅनेलवरती 60,000 सबस्क्रायबर व्हायला आलेत. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या चॅनेलवर 60,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर होणार आहेत. तर मंडळी, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक तेवढं नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.